MERC महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाला वहन चार्जेस बिलिंग चार्जेस लावण्याचे अधिकार आहेत. रिटेल ग्राहकांना वहन आकार लावायचं कुठलंही प्रोव्हिजन नाही, तर मग ही MERC कडे अथॉरिटी आलीच कुठनं की ते वहन आकाराची मंजुरी देऊ शकते. एकाही ऑर्डरमध्ये MERC ने घरगुती ग्राहकाला बिलिंग चार्जेस लावायचा अधिकार दिलेला नाहीये, पण याचं उल्लंघन केलेलं आहे MSEDCL. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये ज्याची प्रोव्हिजन नाही ते MERC अप्रूव्ह कसं करू शकतं? त्या सप्लाय बिझनेसच्या ARR मध्ये कुठेही बिलिंग चार्जेस नमूद केलेले नाहीयेत. त्याच्यानंतर सुद्धा हे 30-35 कोटी दिवसाला लुटतायत महाराष्ट्राच्या जनतेकडनं. हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल आहे. 5 वर्षात राज्य सरकारने याच्यावर एकदा पण कमेंट केलेली नाही. हा कोर्टाचा अपमान आहे सरळ सरळ. त्याच्यावर कोणाचा अभ्यास नाही आणि त्याचाच फायदा घेऊन डिस्कॉम कंपनी आज म्हणजे अक्षरशः लूट माजवली आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं वहन आकार घेतलाच जाणून बुजून केलेला घोटाळा आहे. दिवसाचा 30-35 करोड रुपयाचं कलेक्शन हा वर्षाला 900 ते 1000 कोटीचं कलेक्शन आहे. MERC ला या हायकोर्ट पिटिशन मध्ये पार्टी करीन. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मॅक्स महाराष्ट्राने नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. 7 फेब्रुवारी 2026 रोजी मॅक्स महाराष्ट्रानं सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्याशी निगडीत असा वीज बिलाचा एक विषय मंदार भट जे आहेत त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या चर्चेतून आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांनी त्याला खूप प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक शंकाही लोकांनी उपस्थित केल्या. त्यापैकी 2-3 ज्या महत्त्वाच्या शंका होत्या त्यावरती आज पुन्हा एकदा मंदार भट आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की नेटिझन्सने ज्या शक्यता किंवा जे प्रश्न उपस्थित केलेत सोशल मीडियावरती त्यांची उत्तरं आपण मंदार भट यांनी जी याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मंदार भट, पुन्हा एकदा आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. मंदारजी, आवाज येतोय माझा? धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जो आपण 7 फेब्रुवारीला जो व्हिडिओ केला होता वहन चार्जेस असतील त्या अनुषंगाने जी चर्चा केली होती त्यानंतर सोशल मीडियावरती तो व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाला. लोकांनी अनेक शंका उपस्थित केल्यात. आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक शंकेकडे जाऊया. पहिली शंका जी उपस्थित केली नेटिझन्सनी ती अशी आहे की MERC महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाला वहन चार्जेस बिलिंग चार्जेस लावण्याचे अधिकार आहेत आणि त्या अधिकाराच्या अधीन राहूनच हे वहन शुल्क आकारण्यात आलेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? हो, नक्कीच. आता सगळ्यात पहिल्यांदा असा क्लेम केला जातो की MERC ने ही अप्रुव्हल दिलेलं आहे MSEDCL ला. तर मुळातच आमचा मुद्दा हा आहे की आम्ही हे मान्य करतो की प्रत्येक स्टेट आयोगाला ही अथॉरिटी असते की त्यांनी लोकल डिस्कॉमचे टेरिफ मंजुरी करायची असते. पण त्याच्या पुढची लाईन कदाचित लोक विसरतात. त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की इट शुड बी इन अकॉर्डन्स विथ द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या फ्रेमवर्कच्या आतमध्येच ज्या ज्या घटकांची मान्यता आहे त्याचीच मान्यता फक्त MERC देऊ शकते. आता आमचा मूळ मुद्दाच हा आहे की इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये रिटेल ग्राहकांना वहन आकार लावायचं कुठलंही प्रोव्हिजन नाही, तर मग ही MERC कडे अथॉरिटी आलीच कुठनं की ते वहन आकाराची मंजुरी देऊ शकतील. आणि मी परत परत सांगतो की MSEDCL हा दावा करतात की त्यांना आयोगाने मंजुरी दिलेली आहे, पण राईट फ्रॉम ऑर्डर नंबर 48 वाचून काढा 2016 ची किंवा 322 नंबर 2019 ला जी अप्रूव्ह झाली ती पण वाचून काढा. एकाही ऑर्डरमध्ये MERC ने घरगुती ग्राहकाला बिलिंग चार्जेस लावायचा अधिकार दिलेला नाहीये. ऑर्डरमध्ये स्पष्ट मेन्शन्ड आहे की ओपन ऍक्सेस कंझ्युमर कडनंच घ्यावेत, पण याचं उल्लंघन केलेलं आहे MSEDCL ने. तर सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा असाच आहे की MERC कडे पण ही पॉवर नाहीये, कारण की MERC विदिन इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या फ्रेमवर्क मध्येच टेरिफ मंजुरी करू शकतात. अच्छा, एकीकडे आपण तुम्ही म्हणताय की ते कायद्यानुसार कायद्याच्या चौकटीत राहून म्हणजे MERC ने ते हे हो, सगळं हो. केलं पाहिजे. तुमचा आवाज थोडा उल्लंघन वाढवा. हो, तुमचा आवाज थोडा कमी येतोय मला. बर, मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की MERC ला म्हणजे वीज नियामक आयोगाला तसे अधिकार आहेत दर आणि हे सगळे ठरवण्याचे, मात्र ते वीज ऍक्ट मध्ये म्हणजे जी हो, हे विजेचा हे कायदा सगळ्यात आहे पहिल्यांदा सगळ्यांनी समजून हे घ्यायला थोडंसं पाहिजे. विस्ताराने सांगा. एव्हरी स्टेट कमिशन, आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट MERC. अख्ख्या देशामध्ये जेवढे पण स्टेट कमिशन आहेत त्या प्रत्येकाला अथॉरिटी आहे की त्या स्टेट मधल्या डिस्कॉमचे टेरिफ मंजुरी त्यांनी द्यायची. पण कंडिशन ही आहे की इट शुड बी विदिन द फ्रेमवर्क ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. आणि आमचा मूळचाच प्रश्न हा आहे की इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये ज्याची प्रोव्हिजन नाही ते MERC अप्रूव्ह कसं करू शकतं. याचा नीट काळजीपूर्वक सगळ्यांनी अभ्यास करावा आणि मग नंतर त्याच्यावर भाष्य करावं असं माझं म्हणणं आहे. बरं, आणि दुसरा एक आक्षेपाचा मुद्दा असा सांगितला जातो किंवा आपल्या काही प्रेक्षकांनी उपस्थित केला होता
की बजेटमध्ये याचं सगळी प्रोव्हिजन म्हणजे बजेटमध्ये जो खर्च आहे, वहन शुल्क वगैरे हे सगळं मेन्शन आहे, ते वेबसाईटवरही आहे. त्यामुळे वहन हो, शुल्क मी आणि याच्यासाठी मी पुन्हा सांगेन, की प्रत्येक टेरिफ ऑर्डरमध्ये एक ARR अप्रूव्ह केला जातो. ARRचा फुल फॉर्म आहे ॲग्रीगेट रेव्हेन्यू रिक्वायरमेंट. तुम्ही ऑर्डर नंबर 48 नीट चाळून काढा किंवा 322 पण नीट चाळून काढा. कुठल्याही ऑर्डरमध्ये जेव्हा ARR सबमिट केला गेला, तेव्हा व्हीलिंग चार्जेस हे फक्त वायर बिझनेसमध्येच डिमांड केली गेली, MSEDCL कडनं सुद्धा. आणि सप्लाय बिझनेस जे आम्ही म्हणतो, की आम्ही ग्राहक आहोत, ते सप्लाय बिझनेसचे. सप्लाय बिझनेसचा ARR जेव्हा मंजुरी मागितली, त्या सप्लाय बिझनेसच्या ARR मध्ये कुठेही व्हीलिंग चार्जेस नमूद केलेले नाहीयेत. वायर बिझनेस प्लस सप्लाय बिझनेस या दोघांचं जर कॉम्बिनेशन करून तुम्ही बघितलं, तर ऑर्डर नंबर 48 मध्ये क्लिअर कट नमूद आहे, की वाहन म्हणजे वीज वितरण कंपनीचा बिझनेस आणि रिटेल सप्लायचा बिझनेस या दोन्हीमध्ये मिळून मॅक्झिमम व्हीलिंग कलेक्शन अप्रूव्ह झालं होतं 5 करोड रुपये वर्षाला. आणि मी जो दावा केलाय त्याच्यात मी हे सांगतोय, की सर्वसामान्यांकडनं वहन आकार गोळा करायला सुरुवात केल्यापासून या कंपनीचं दिवसाचं कलेक्शन जवळ-जवळ 30 ते 35 कोटी रुपयाचं आहे, जे संपूर्णतः अवैध आहे. तर ARR मंजुरी पूर्ण जी दिली गेली होती त्याच्यात पण व्हीलिंग चार्जेस क्लिअर कट मेन्शन आहेत, की 5 करोड रुपये व्हीलिंग चार्जेस कलेक्ट करू शकतात. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करीन, की त्या ऑर्डर्स पुन्हा-पुन्हा वाचा. ऑर्डरमध्ये कुठेही MERCनी अप्रूव्ह केलेलेच नाहीयेत रिटेल ग्राहकांसाठी व्हीलिंग चार्जेस. बरं, हे जे 5 कोटी रुपयांचा तुम्ही उल्लेख केला, हे मॅक्सिमम लिमिट आणि पर डे लिमिट आहे की कसं आहे? ते थोडं हे विस्ताराने सांगा. मॅक्झिमम लिमिट ऑफ 1 इयर आहे. 5 वर्षाची टेरिफ मंजुरी अच्छा. केली होती. प्रत्येक वर्षाला जास्तीत जास्त 5 करोड रुपये अंडर व्हीलिंग चार्जेस ही कंपनी जमा करू शकते, हे नमूद केलेलं आहे. ARR मध्ये. आता ARR जो अप्रूव्ह होतो ॲग्रीगेट रेव्हेन्यू रिक्वायरमेंट याची मंजुरी देते. त्या मंजुरीमध्ये पण 5 करोडचा आकडा मेन्शन्ड आहे. त्याच्यानंतर सुद्धा हे 30-35 कोटी दिवसाला लुटतायत महाराष्ट्राच्या जनतेकडनं. सो माझं अच्छा. मुळातच म्हणणं असं आहे, की हा जो क्लेम करतायत MSEDCL कंपनी, की आयोगाने मंजुरी दिलेली आहे. तर आयोगाने याला कधीही मंजुरी दिलेली नाहीये. माझं स्पष्ट हं. आव्हान आहे आयोगाला, जर एवढे म्हणजे आता मला स्पष्ट सांगा हा दावा केलाय मी राज्य सरकारी कंपनीवर. याच्यात अपेक्षित आहे, की या तर आयोगाने याच्यावर कमेंट करावी किंवा MSEDCLच्या कंपनीने कमेंट करावी किंवा राज्य सरकारच्या एखाद्या इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉवर डिपार्टमेंटमधनं जबाबदार कोणीतरी अधिकारी. कमेंट करायला हवी. पण म्हणजे हं. कुठल्याही माणसाचे लेख छापून येत आहेत पेपरमध्ये आणि त्यांची मतं घेतली जात आहेत. हे थोडं हास्यास्पद वाटतं मला. मग याच्यात अपेक्षित उत्तरं यांच्याकडनं यायला पाहिजे. त्यांच्याकडनं उत्तर येतच नाहीये. हे तुमचा पत्रव्यवहार महापरिषदेमध्येही सुरू आहे. इव्हन तुम्ही कोर्टातही लढतायत. तिकडचा प्रतिसाद अगदी, कसा अगदी. आहे? काहीच नाही. मी म्हटलं ना 5 वर्ष कोर्टामध्ये ही पिटिशन फाईल असताना म्हणजे हा असा प्रकार नाही, की मी कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी खळबळ माजवायला कुठलातरी विषय चाललेला आहे. बाकायदा हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल आहे. तर अपेक्षित हेच आहे, की याच्यावर राज्य सरकारनी उत्तर लेखी स्वरूपात ॲफिडेव्हिट सबमिट करणं. हे आज 5 वर्षात राज्य सरकारने केलेलं नाहीये. तर ह्याला राज्य सरकार काय उत्तर देणार? आत्तापर्यंत फक्त हं. MSEDCLनीच त्यांचं ॲफिडेव्हिट सबमिट केलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये रिस्पॉन्डंट जे आहेत, ते MSEDCLच्या व्यतिरिक्त राज्य सरकार पण आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट जे आपण म्हणतो त्यांना पण आम्ही रिस्पॉन्डंट म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे अपेक्षित आहे, की त्यांनी त्यांचं ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे. आज 5 वर्षात राज्य सरकारने याच्यावर एकदा पण कमेंट केलेली नाही किंवा हायकोर्टमध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट सबमिट केलेलं नाही. हा कोर्टाचा अपमान आहे सरळ-सरळ. हं. आणि दुसरीकडे आपण बघितलं, आपण जो 7 फेब्रुवारीला जो सविस्तर व्हिडिओ केला होता या संदर्भात, त्या खालच्या अगदी. कमेंट्स वाचल्यानंतर आम्हाला अनेक लोकांचे फोनही आले. त्यांचं असं म्हणणं होतं, की आम्ही जे पैसे भरतो, आम्हाला जे बिल येतं, त्यातल्या ज्या तरतुदी आहेत छोट्या-छोट्या, अधिभार चार्जेस असेल, वहन चार्जेस, हे आम्हाला माहीतच नव्हतं सगळं हे. तर बरोबर. म्हणजे ग्राहक म्हणून काही अधिकार आहेत, की नाही बिल समजून घ्यायचं, मी ज्याचं बिल भरतोय, अग तर त्यासाठी अगदी, ग्राहकांनी अगदी. काय केलं पाहिजे ते बिल समजून घेण्यासाठी? प्रत्येकाला अधिकार आहेत. हीच तर मी म्हटलं ना शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये. दर 5 वर्षांनी याचे पब्लिक हिअरिंग होतात. MERC हे पब्लिक हिअरिंग कंडक्ट करतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या 6 ते 7 सिटीमध्ये जसं नाशिक, पुणा, अ, औरंगाबाद म्हणजे आपण संभाजीनगर आता ज्याला संबोधतो, औरंगाबाद, ठाणे अशा मेजर सिटीमध्ये याचं पब्लिक हिअरिंग होतं. त्या पब्लिक हिअरिंगमध्ये पब्लिकने जाऊन याच्यावर आर्ग्युमेंट करणं किंवा त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या मांडणं अपेक्षित असतं. पण शोकांतिका अशी आहे, की या पब्लिक हिअरिंगमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातनं मला वाटत नाही 1% लोकं तरी हे पब्लिक हिअरिंग अटेंड करतात. त्यामुळे लोकांना ही प्रोसेसच माहीत नाहीये, की टेरिफ मंजुरी होते कशी? त्याचे ऑब्जेक्शन कधी कधी घ्यायचे असतात, कुठे घ्यायचं असतं, त्याचं फोरम काय आहे? हे आम जनतेला माहितीच नसतं. त्याच्यावर कोणाचा अभ्यास नाही आणि त्याचाच फायदा घेऊन हे डिस्कॉम कंपनी आज म्हणजे अक्षरशः लूट माजवली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे
मला सांगा, जर आज MERC ला ही अथॉरिटी असती मंजूर करायची, तर अशी सेम अथॉरिटी बाहेरच्या स्टेटमध्ये पण असती बाकीच्या आयोगांना. आज आमचा अभ्यास एवढा आहे, आम्ही सगळीकडचे टेरिफ ऑर्डर्स वाचून काढलेले आहेत अख्ख्या भारत देशाच्या, आणि अख्ख्या भारत देशामधनं घरगुती ग्राहकांची लाईट बिल मागवून घेतलेले आहेत. मी तुम्हाला इथे 100% कॉन्फिडन्सली सांगतो की महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं वहन आकार घेतलाच जात नाही, कारण की तशी कायद्यात तरतूदच नाहीये. मग हे एक्सक्लुझिव्ह पॉवर MERC ला देऊ शकतो का कायदा? नाही देऊ शकत. बरोबर. नाही, दुसरा एक विषय असा होता की आम्हाला काही प्रेक्षकांनी फोन केले, काही तज्ञ लोकांनी, ज्यांना काही लोकांना नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी माहिती दिली आणि सांगितलं की 2016 पूर्वी हे चार्जेस वगैरे जे आहेत सगळे हे इन्क्लुडेड असायचे आणि एकच बिल जायचं. मात्र 16 नंतर असं का घडलं की अचानक वहन चार्जेस यायला लागले? काय कारण मी वाटतं? म्हणलं ना, हे 2016 पासून आता ह्या ऑर्डर मध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की MERC ने बिलिंग चार्जेस अनबंडल केले. ओके, एनर्जी चार्जेस मध्ये पूर्वी ते लागायचे. आता मला एक सेन्सिबल आपण बोलूया याच्यावर. जर MERC ने हे अनबंडल्ड केले, तर फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये त्यांना परत बंडल करायची काय गरज पडली? म्हणजे तुम्ही याचा अभ्यास करा की 2016 पर्यंत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ एनर्जी वेगळा दाखवला गेला आणि रेव्हेन्यू फ्रॉम व्हिलिंग कलेक्शन हा वेगळा दाखवला गेला. आता या बाकी म्हणजे जे सो कॉल्ड इलेक्ट्रिसिटी एक्सपर्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे पूर्वीपासून होते. मुळात मी त्याला चॅलेंज करतो की व्हिलिंग चार्जेस हे पूर्वीपासून असण्याचा प्रश्न नाही, कारण की कायद्यात त्याची तरतूदच नाहीये. व्हिलिंग चार्जेस तिथेच ऍप्लिकेबल होतात जिथे ओपन ऍक्सेस असतो, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्या एवढे ओपन ऍक्सेस कंझ्युमर आहेत. यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातली समस्त जनता ही ओपन ऍक्सेसच्या अंडर इलेक्ट्रिसिटी घेते, म्हणून त्यांना बिलिंग चार्जेस लागला पाहिजे. हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. 2016 पर्यंत जर बंडल्ड होते ते, तेव्हा फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये हे अनबंडल्ड करून वेगवेगळे रेव्हेन्यू कलेक्शन दाखवत होते. मग जर यांचं म्हणणं आहे की त्या ऑर्डर नंबर 48 मध्ये ते अनबंडल्ड झाले, तर मग अनबंडल्ड झाल्यावर ते दाखवायचे बंद का केले? हा जाणून बुजून केलेला घोटाळा आहे की लोकांना दिसू नये. म्हणजे मी सांगतो, हा दिवसाचा 30-35 करोड रुपयाचं कलेक्शन, हा वर्षाला 900 ते 1000 कोटीचं कलेक्शन आहे. मग एवढं म्हणजे जिथे ही कंपनी स्क्रॅप विकून आलेले 1 करोड रुपये पण प्रॉफिट अँड लॉस मध्ये वेगळे दाखवतात, तर 10,000 कोटी रुपयाचा बिलिंग चार्जेसचं कलेक्शन वेगळं दाखवायला त्यांचं काय जात होतं? त्यांना माहित होतं की याची आपल्याला अप्रुव्हल नाहीये आणि हा सामान्य जनतेसमोर ही फिगर दिसू नये, म्हणून जाणून बुजून 10 वर्ष त्यांनी हा वहन आकार त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दाखवलेला नाहीये. माझ्याकडे सगळे 10 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट डाउनलोड केलेले आहेत, त्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. त्यामुळे हे मी 100% खात्रीने सांगू शकतो की हे जाणून बुजून केलेलं आहे. आणि त्याच्याकडे कंपनीकडे काही जस्टिफिकेशन नाहीये. ते का दाखवत नाही त्याच्याकडे पण जस्टिफिकेशन नाही. जी लोक महावितरणला डिफेंड करतायत किंवा त्यांच्या वतीनं भूमिका मांडतायत माध्यमांमध्ये, हो, माझं हेच मत आहे की जसं आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये आर्टिकल आलंय, त्या अशा आर्टिकलकडे नॉर्मल पब्लिकने दुर्लक्ष करावं. याच्यात अपेक्षित हेच आहे की मी म्हटल्याप्रमाणे मी कायदेशीर कारवाई केलेली आहे. म्हणजे हायकोर्टात जाणं हे कायदेशीर कारवाई आहे. जर याला खरोखरच त्यांची अप्रुव्हल आहे, मान्यता आहे, तर MERC ने पुढे येऊन सांगावं की हे आम्ही अप्रूव्ह केलेलं आहे. मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगू इच्छितो की रिस्पॉन्डंट म्हणून आजपर्यंत आम्ही MSEDCL आणि स्टेट गव्हर्नमेंटला ठेवलेलं आहे. जर MERC ने पुढे येऊन असं लेखी स्वरूपात दिलं की ही आमच्याकडे अथॉरिटी आहे आणि आम्हीच हे अप्रूव्ह केलेलं आहे, तर पुढच्या तारखेला मी MERC ला या हायकोर्ट पिटिशन मध्ये पार्टी करीन. त्यांना हायकोर्टमध्ये हे प्रूव्ह करून दाखवायला लागेल की त्यांच्याकडे ही अथॉरिटी आहे आणि ही मंजुरी त्यांनी दिलेली आहे. तर मला वाटतं ह्या दिशेने लोकांनी अभ्यास करावा आणि प्रश्न MERC ला करावेत की तुम्ही लेखी स्वरूपात का कळवत नाही, कारण की आमच्या मते ऑर्डरमध्ये कुठेही त्यांनी परमिशन दिलेली नाहीये आणि MERC या विषयावर गप्प आहे आज. बरोबर, अगदी बरोबर. मंदारजी, या विषयावरती आपण वेळोवेळी बोलत राहू. जेव्हा जेव्हा सोशल मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये बिलिंग चार्जेस असेल किंवा एकूणच वीज बिला संदर्भात शंका कुशंका उपस्थित होतील, एक या राज्याचे नागरिक, जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही आम्ही असू, आपण वेळोवेळी या मॅक्स महाराष्ट्राच्या व्यासपीठावर भेटत राहू. तुर्तास मी आपली रजा घेतो, इथेच थांबूयात. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.